वेलकम टू माय ब्लॉग। आज के दिन मैं सो रहा था, बुखार था। डैडी ने यहाँ पर लाया मुझे स्टेशन पे। अभी हम जाने वाले बीच पे, तो फिर से मिलते हैं। शौर्यने तुम्हाला माहिती दिलीच की शौर्य को बुखार था, म्हणून त्याचे पप्पा त्याला स्टेशनला घेऊन आले. म्हणजे डॉक्टरकडे न घेऊन जाता त्याला स्टेशनला घेऊन आलेत, कारण आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय आपण? बीचवर चाललोय, म्हणून आम्ही स्टेशनला आलोय. आता आम्ही इथून ट्रेन पकडून जाणार तारकर्ली. सो तुम्हाला कळलं असेलच की आम्ही जात आहोत तारकर्ली. रात्री 2 वाजताची आमची ट्रेन होती. याचा खूप ड्रामा चाललेला, उगाच नौटंकी, रडण्याची ॲक्टिंग वगैरे, पण आतून खूप हॅपी होता तो आणि खूप जास्त एक्साइटेड पण. आणि त्याला त्याचा ब्लॉगही बनवायचा होता. बीच में नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही आता निघालोय, स्टेशनला पोहोचलोय. आज के दिन हम जाने वाले यहाँ पर। अभी हम दिखाओगे। और अभी एक सैंडल किती युनिक गोष्टी शौर्य दाखवतो की मागे गेल्यावर तो छोटा होतो आणि पुढे आल्यावर तो मोठा होतो. एवढी मोठी महत्वाची गोष्ट त्याने तुम्हाला सांगितली. मग काय का आपल्याला? हो, त्याच्यात जायचं. मग कुठल्या ट्रेन? मग कसं जायचं? ते बघ तिथे AC आहे. चल. शौर्याची बडबड ऐकत आम्ही कधी पोहोचलो कळलंच नाही. आणि आजची आमची सुंदर सकाळ झाली आहे. कुडाळमध्ये आम्ही पोहोचलो आहे जवळपास. आता स्टेशनला घेतलं असेल ऑटो वगैरे, तर आम्ही जाणार हॉटेलला आणि मग तिथे गेल्यावर तुमच्याशी गप्पा करणार. गुड मॉर्निंग गाईज. शौर्य आता उठलेला आहे आणि उठल्या शौर्य काय खाणार आहे? उकडीचे मोदक. बापरे, ओ वाव, मस्तच. छान. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता शौर्य फ्रेश होतोय, तो उठलाय आणि त्याने टिश्यू घेतला आणि टिश्यूने तो जरा फ्रेश होतोय, कारण आता आम्ही उतरणार आहे. आता आपलं स्टेशन येणार आहे ना. मग आता आपण आपला स्टेशन आला का? आता येईल. आला. चलो बाय. शौर्य इतर वेळेस मला उचलून घ्या असं म्हणणारा माझा शौर्य आज बॅग स्वतः ओढत घेऊन ऑटोपर्यंत आला. फायनली आम्ही ऑटोपर्यंत पोहोचलो आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि आता खाण्याच्या शोधात निघालो. कुठे पोहोचलो आपण? नवीन हाऊस के पास. शौर्य इकडे. शौर्य बघा, ही सेंट आहे ना, ती सगळ्या हाताला चिपकते. जसं समुद्रावर, बीचवर, कुठे गोव्याला, कुठे नसू दे ही सेंट. आईस्क्रीम खाताना सगळं तोंड खराब केलं आणि आता त्याला असं वाटतं की त्याला दाढी आली. सो तो खूप हॅप्पी आहे की भाई मला दाढी आली. सो फायनलचा नाश्ता आला, मस्तपैकी घावणे, आंबोळी आणि चटणी. सांगते तिथे. पण तुला कसं कळलं शौर्य? नुसती शांतता. मला ना हा बॅकग्राऊंडचा आवाज म्यूट करावा असं वाटतच नाही. असं वाटतं हे म्युझिक आहे. कमाल. शौर्य आणि शौर्याला किती घाई झाली तुम्ही बघा.
बघा किती घाई झाली. शौर्य कसं आहे? कसं आहे चड्डी? कसं वाटतंय? मस्त मजा येते. तर काय चाललंय हे? हा काय करतोय? बोल तुझ्या फ्रेंड्सला सांग. काय रे चड्डी? वे चड्डी. बापरे मी बुडेल. तू काय करतोय सांग जरा लोकांना. काय करतोय? ऍक्टिंग. समुद्रात कसली? पाण्यातून बाहेर आल्यावर जिथं भूक लागलेली मस्त घरगुती जेवणावर आव मारला. काही कमाल जेवण आहे आज हे डोहाळे पुरवायला आलेली सोलकढी. मस्त जेवले ना आता असं इथेच झोपा. ओ माय गॉड उधर रुक गई भाई. काय शौर्य तू हात केला म्हणून ऑटोच तिकडून फिरून गेली. आता मस्त रिलॅक्स करतोय. काय बोलतोयस? मग झोपू नको. काय मग कसा होता दिवस? काय काय केलंस? काय काय केलंस? नारळाच्या झाडाला नारळ आलेत बघ. आणि चड्डी वावत गेली. चड्डी कुठे गेली? वावत वावत. मस्त शॉट होता आणि तो मी मिस केलाय. शौर्य त्यातून कोलांटी उडी मारून डायरेक्ट खाली आला. शिट शिट शिट. मस्त शॉट होता शौर्य. नको बेटा तो त्यांच्या कामाचा पाईप आहे. ठेव दादा. आत्ता आम्ही मस्त समुद्रावर धम्माल मजा केली. कोकणातलं सुंदर यम्मी फूड, यम्मी जेवण, कमाल जेवण, सुख मला असं वाटतं. ते जेवलो आणि आता आम्ही रूमवर आलो आहे. इथे मस्त फ्रेश होणार आणि मग थोडा वेळ आराम करून मग पुन्हा बाहेर पडणार. किती किती सुंदर हे सगळं. मला खूप बरं वाटतं की गोव्यातल्या धांगडधिंगापेक्षा म्हणजे आत्ता जे गोव्यातले बीचेस आहेत कलिंगूड किंवा बागा बीच जे काही तिथे खूप जास्त गर्दी असते त्यामुळे आता ते नको वाटतात. पण कोकणात इतकी शांतता आहे आणि जेवणही इतकं सुंदर आहे. आणि समुद्रासोबत मला एकांतात राहायला खूप आवडतं. कारण मला ना सगळ्यात जास्त कुठल्या ठिकाणी जायला आवडत असेल तर म्हणजे समुद्रावर जायला मला खूप आवडतं. बीचेस म्हणजे मला पीसफुल वाटतं. समुद्र ना आपल्याला एक गोष्ट शिकवत असतो आयुष्याबद्दल की त्या येणाऱ्या लाटा म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यातले. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. येणाऱ्या लाटेला सामोरं जा. तिथे कणखर उभं राहा. तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही कधी काठावर पोचलात. आणि 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 अजून एक गोष्ट किती सुंदर आहे ही तर मला खूप म्हणजे मी एकटीच आत्ता समुद्रावर एकांतात बसले होते आणि हे सगळं सुचत होतं. एक अजून एक गोष्ट आहे आईसाठी की समुद्र कसा अथांग आहे, खूप अवाढव्य भव्य दिव्य आहे आईच्या प्रेमासारखा की त्या प्रेमाला कुठलीच उपमा आपण देऊ शकत नाही. बघा
कुठलीच उपमा आपण देऊ शकत नाही, तसा तो समुद्र आहे. आणि आपण जेव्हा समुद्राच्या पाण्यात असतो आणि ती लाट जेव्हा आपल्या अंगावर येते तेव्हा असं वाटतं की यार, आई कशी बाळाला जवळ घेते गोंजरून कुशीत, तसा हा समुद्राची लाट, निळाभोर समुद्र, त्याचा हा निळाभोर पदर आपल्याला असा त्याच्या कुशीत असा सावरत असतो. किती सुंदर आहे यार हे सगळं. आणि जेव्हा आपण एकांतात असतो ना तेव्हा आपल्याला खूप छान सुचतं असं मला वाटतं. आणि हा असा पीसफुल टाईम प्रत्येकाने स्वतःसोबत स्पेशली स्पेंड केला पाहिजे. काय करतो शौर्य? आहे बघा, शौर्याचं संपतच नाही आहे. शौर्याची मस्ती सुरूच आहे. मस्तीपेक्षा काहीतरी कारणामीच करत असतो तो. हे बघा शौर्य, काय करतोय तू आता? कुठे घेऊन चाललायस? पडेल पण हळू हळू हळू. नको 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 नको. अरे पडेल, मूर्ख, पडेल ना मी. हळू हळू थांब, आता नको देऊ. अरे नको ना शौर्य, पडेल, बेबीला लागेल. शौर्य प्लीज, शौर्य थांबव. शौर्य मी घाबरते, तुला माहिती आहे ना. शौर्य नो 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 नो. शौर्य प्लीज प्लीज प्लीज, मी पडेल. शौर्य सोड प्लीज 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 प्लीज. स्वतःला चक्कर आली. शौर्य प्लीज. शौर्यच गेला. आता मी कशी थांबू? शौर्य प्लीज थांबव. मला ना झोपाळ्याची खूप भीती वाटते, खूप जास्त भीती वाटते. खूप, मी लहानपणापासून कधीच नाही बसले. प्लीज सोड, प्लीज मला थांबव, मला उतरू दे प्लीज 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 प्लीज. नाही नाही नाही. आय लव्ह यू. माझी भीती घालवण्यासाठी तो आता मला बसून झोके देतो. अरे यार शौर्य, यार नाही नाही शौर्य, प्लीज शौर्य. लहानपणी जत्रेत जात असाल, जत्रेत झोपाळ्यात वगैरे बसत असाल, पण मी तसं काही केलं नाही कधीच, बिकॉज मला खूप भीती वाटते झोपाळ्याची वगैरे. झोपाळ्यावर मी कधी बसलेच नाही. एकदाच बसले होते मी, आणि अगदी छोटी असताना, शौर्य एवढी असेल 3-4 वर्षाची, आणि झोपाळ्यात बसले आणि बापरे ते स्टार्ट झालं आणि मला चक्कर यायला लागली. पुन्हा मी कधीच नाही बसले आणि मी भैयाला इतकं मारलेलं, इतकं ओरडलेले, आणि मी थांबवलं ते आणि मी उतरले. त्यानंतर मी कधीच नाही बसले. सो मला खूप फोबिया आहे उंच ठिकाणी मी नाही जाऊ शकत, म्हणून मला डोंगरांपेक्षा मला समुद्र जास्त प्रिय आहे. शौर्य, हे बघ, हे घे, बीचवर खेळायला पण काम आहे. दाखव असं इकडे माझ्याकडे. कोणती पण घे.
संध्याकाळी आम्ही वॉकसाठी बाहेर पडलो आणि मग तारकर्ली छान जत्रा भरलेली, भूतनाथाची जत्रा तिथे भरलेली. इतके सुंदर आणि पॉझिटिव्ह वाईब्स होते, मला इतकं छान वाटलं. आणि तिथे इतके सारे स्टॉल लागलेले खाण्याचे आणि मुंबईपेक्षा अगदी वेगळी टेस्ट होती. स्टॉल होते पण सगळी टेस्ट परफेक्ट होती. मस्त कमाल मी काय खाल्लं आणि शौर्यने जे काय धमाल केली जत्रेत, बाप रे. आम्ही आता मस्तपैकी जत्रा फिरून आलोय. जत्रेत शौर्याने खूप मज्जा केली. नाही शौर्य, तू ऐकणार तर नाहीयेस. काय काय करत राहतो आता. याच्यात त्याला बॉटलमध्ये माती भरायची. आम्ही जत्रेत खूप मज्जा केली, खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या, मी टेस्ट केल्या. एक प्रकारे मी कोकणात माझे डोहाळे पुरवायला आली. मस्त यम्मी यम्मी फूड खाते, जे की खूप हेल्दी आणि घरी बनवलेलं असेल, होममेड. सो बरं वाटतंय, रिलॅक्स, शांत, पीसफुल. या तुम्हीही कोकणात. यवा कोकण आपलंच असंच बोलतात ना.